तहसील पुलिस थाने की हद में एक चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां फिरियादी तांडापेट निवासी हेमराज नंदनवार मध्य प्रदेश के पांडुर्ना से सब्जी लेकर शहर के कलमना मार्केट में बेचने आता था। इस दौरान वह प्रतिबंधित गुटखा और सुगंधित तंबाकू को अवैध तरीके से सब्जियों की बोरियों में छिपाकर नागपुर स्थित अपने साले सुरेश बाजीराव के यहाँ रखता था। 18 फरवरी को हेमराज पांडुर्ना से प्रतिबंधित गुटखा लेकर नागपुर पहुंचा और जैसे ही वे गोदाम में माल उतारने लगे, खाकी वर्दी पहने एक आरोपी अपने 3 साथियों के साथ वहां पहुंच गया। आरोपियों ने खुद को तहसील थाने का कर्मचारी बताकर गाड़ी में गुटखा होने की जानकारी है कहकर माल खाली करवाया। कार्रवाई नहीं करने के एवज में 10 लाख रुपए की मांग की गई। इतने पैसे देने में असमर्थता दिखाने पर आरोपी 3.50 लाख रुपए लेने के लिए मान गए। फिरियादी जैसे ही पैसे लाने के लिए अपने घर गया तो उसके पीछे एक आरोपी भी घर गया और उसके हाथ से 4.5 लाख रुपए छीन लिए। बाद में यह छापामारी फर्जी होने की बात का खुलासा होने पर इसकी शिकायत पुलिस में दर्ज कराई गई। पुलिस ने इस मामले में ग्रामीण पुलिस के एक पुलिसकर्मी सहित 5 आरोपियों को अभी तक गिरफ्तार किया है और आगे की जांच जारी है। दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी फिर्यादी हेमराज मोरबाजी नंदनवार यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की पोलीस गणवेशात येऊन त्यांच्याकडून गाडी मध्ये गुटखा असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैशाची मागणी करून रक्कम घेऊन गेले असल्याबाबत तक्रार त्यांनी येऊन समक्ष दिली। सदर तक्रारीची दखल घेऊन आम्ही स्वतः आमच्या जीबी पथकासह घटनास्थळाला प्रथम भेट दिली। घटनास्थळाच्या आजूबाजूला जे एंट्री एक्झिट पॉइंट आहेत त्याची पाहणी केली। त्यावरून फिर्यादी व त्यांचे साथीदार घटनेच्या वेळी जे तिथे हजर होते त्यांच्याकडे सदर तक्रारीबाबत खात्री केली, शहानिशा करून पुढील तांत्रिक तपास केला व आरोपींचा शोध घेणे सुरू केले व तक्रारदाराची तक्रार घेण्यास सुरू केले असता तक्रारदाराच्या तक्रारीवरून आरोपींचा शोध घेत असताना असं निष्पन्न झालं की यातील फिर्यादी हे यांचा सब्जी भाजीचा व्यवसाय आहे। ते सब्जी भाजी पांडुर्णा येथून घेऊन येतात व इथे आणून इथल्या कळमना मार्केटमध्ये विकतात। तसेच दरम्यानच्या कालावधीत त्यांनी पांडुर्णा येथून अवैध जो गुटखा आहे तो ही घेऊन येत होते। सदरची माहिती यातील आरोपी पोलीस कर्मचारी सचिन मेश्राम यांना त्याच्या इतर साथीदार यांनी दिली होती। त्यावरून यांनी फिर्यादी हेमराज नंदनवार हे दिनांक 20 रोजी जेव्हा पहाटे घटनास्थळावर येत होते बाजीराव गल्ली येथे, त्यांचा पाठलाग केला व त्या ठिकाणी येऊन त्यांची गाडी अडवली। सदर ठिकाणी त्यांच्याकडे कारवाई करण्याचा धाक दाखवून 3.5 लाख रुपये रक्कम जी आहे ती मागणी केली। त्यावेळेस फिर्यादी हे रक्कम देण्यास तयार झाले असता फिर्यादीने त्यांना रक्कम देण्यासाठी जी थैली काढली होती त्याच्या फिर्यादीसोबत घरात जाऊन आरोपी सचिन मेश्राम यांनी त्यांच्या थैलीतली असलेली पूर्ण 4,30,000ची रक्कम जी आहे ती पूर्ण रक्कम घेऊन गेले होते असे तपासात निष्पन्न झालं। सदर ठिकाणी तांत्रिक तपास करत असताना गुन्ह्यात नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी सचिन दिलीप मेश्राम यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावरून त्यांना तपासकामी ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली व त्यांच्या मार्फत गुन्ह्यातील इतर साक्षीदारांची नावे निष्पन्न करून गुन्ह्याची तपासकामी इतर आरोपी संदीप सुराडकर, मंगेश सावरकर, रितेश मस्के यांना ताब्यात घेतलं। त्यांना ताब्यात घेतलं असता त्यांनी गुन्ह्यातील जी रक्कम नेली होती, जी वाटणी करून घेतली होती ती रक्कम 1,19,000 रुपये जप्त करण्यात आलेली आहे। तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी जे वाहने वापरलेली आहेत ती वाहने व मोबाईल ते देखील जप्त करण्यात आलेले आहे। आरोपी सचिन दिलीप मेश्राम हे पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण येथे त्यांची नेमणूक आहे। यापूर्वी सुद्धा सन 2017 मध्ये त्यांच्या विरुद्ध अवैध दारू वाहतूक करण्याचा गुन्हा दाखल झाला होता व त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलेलं होतं, परंतु ते पुन्हा रिइन्स्टेट झाले होते। सध्या त्यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील इतर जे आरोपी आहेत यांनी यापूर्वी सदर परिसरात रेकी केलेली होती व पाठलाग केलेला होता। तीच टीप यांनी पोलीस कर्मचारी सचिन मेश्राम यांना दिली होती। यातील इतर जे त्यांचे जे साथीदार आहेत त्यांनीही पोलीस असल्याचा बनाव करून सचिन मेश्राम यांच्या सोबत मिळून हा गुन्हा केलेला आहे। त्यांच्या विरुद्धही यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत। ब्यूरो रिपोर्ट, महाराष्ट्र टीवी 24, नागपुर।
नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।